बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि खाताना एक भाकरी नक्कीच जास्त खाल अशा प्रकारचं चमचमीत मटण सुक्कं आणि मटण रस्सा बनवत आहोत. त्यासाठी 1 किलो मटण स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यावरती 2 चमचे मीठ आणि 1 चमचाभर इतकी हळद पावडर घातलेली आहे. हळद, मीठ या मटणाला व्यवस्थित असं आपल्याला हाताने लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मटण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊयात. सुरुवातीला एक छोटंसं वाटण बनवणार आहोत. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, थोडासा जास्तीचा लसूण, 2 ते 3 छोटेसे आल्याचे तुकडे आणि देठासकट फ्रेश कोथिंबीर हे मिक्सरला पाण्याचा वापर न करता बारीक करायचं. त्यानंतर गॅसवरती एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे. हे मटण मी कुकरमध्ये शिजवणार आहे. पटकन शिजलं जातं. त्यानंतर फोडणी करता इथं मी 3.5 पळे इतकं तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर मटणामध्ये थोडीशी चरबी होती ते तेलामध्ये तळण्यासाठी घातली. मटणामध्ये जास्तीची चरबी असेल तर हळद, मीठ लावण्याच्या अगोदरच बाजूला ठेवून तेलामध्ये अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची. त्यामुळे चरबी छान फुलली जाते. बनवून घेतलेलं वाटण अगदी व्यवस्थित असं या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात. त्यानंतर या इथं मोठ्या आकाराचा एक कांदा आहे, तो मी मिक्सरला बारीक करून घेतलेला होता. त्याची प्युरी यामध्ये घातलेली आहे. वाटण आणि कांदा मी सोबतच घातलेला आहे. हवं असल्यास कांदा अगोदर परतून घ्या आणि त्यानंतर वाटण परतून घ्या. कांदा वाटण आहे ते आपल्याला व्यवस्थित असं यामध्ये परतून घ्यायचं आहे. याला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हळद, मीठ लावून घेतलेलं मटण घालायचं आहे. मटण घातल्यानंतर हे व्यवस्थित असं एकदा फोडणीमध्ये मिक्स करायचं आहे. सुरुवातीला या ठिकाणी गॅस थोडासा हाय ठेवला. मिक्स करून झाल्यानंतर गॅस अगदी लो करायचा आहे. मटण शिजाय घालताना फोडणीमध्ये असंही कांद्याची प्युरी त्याचबरोबर छोटंसं हिरवं वाटण घातलं तर मटण छान मिळून येतं आणि मटणाची चव पण छान लागते. त्यामुळे मी अशा पद्धतीनेच हे मटण शिजाय घालते. मिक्स करून झाल्यानंतर सिंपली मी याच्यावरती झाकण ठेवून याला 4 ते 5 मिनिटासाठी वाफ काढली. मिठामुळे या मटणाला छान पाणी सुटतं. एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे. मटण शिजण्यासाठी किती पाणी लागतं त्यानुसार अंदाजेच आपण यामध्ये पाणी घालूयात. मटण बुडून अगदी थोडंसं वरती पाणी येईल इतकं मी यामध्ये पाणी घालते. जास्तही पाणी घालणार नाही, नाहीतर कुकरमधून ओव्हरफ्लो होऊ शकतं. मटण शिजण्यासाठी पुरेसं पाणी घातलं. कुकरचं झाकण लावून फुल गॅसवरती 5 शिट्ट्या करते आणि त्यानंतर लो गॅसवरती 1 शिट्टी करून हे मटण मी शिजवून घेणार आहे. मटण शिजण्यासाठी तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्या कराव्या लागतात त्यानुसार तुम्ही इथं हे मटण शिजवून घ्या. मटण शिजत आहे तोपर्यंत मटण सुक्का आणि रस्सा बनवण्यासाठी लागणारं वाटण बनवूयात. त्यासाठी इथं मी पॅनमध्ये 2 चमचे इतकं डाळवं घातलेलं आहे. सोबतच 1.5 चमचे इतके पांढरे तीळ भाजण्यासाठी घातलेले आहेत. हे तीळ आणि डाळवं आहे ते हलकंसं भाजून घ्यायचं आहे. हे आपण फक्त रश्श्यामध्येच वापरणार आहोत. भाजल्यानंतर बाजूला काढायचं आहे. थंड झाल्यानंतर हे आपल्याला वेगळंच वाटून घ्यायचं आहे. फक्त रश्श्यामध्ये वापरणार आहोत त्यामुळे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये इथं मी मोठ्या आकाराचे 2 उभे चिरलेले कांदे भाजण्यासाठी घातले. कांदे लवकर छान भाजावेत यासाठी थोडंसं तेल घातलेलं आहे. आता हा कांदा देखील अगदी छान असा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत आला की पॅनमध्ये साईडला करून त्याच पॅनमध्ये इथं मी अर्धा वाटी इतकं किसून घेतलेलं खोबरं घालणार आहे. सुक्क आणि रस्सा बनवत आहोत त्यामुळे इथं खोबरं आणि कांदा थोडासा जास्त वापरलेला आहे. आता हे देखील आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता हे सुक्क खोबरं आहे ते तेल न टाकताच आपण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याला छान असा तांबूस रंग आलेला आहे. आता कांदा आणि खोबरं एकत्रित असं मिक्स करून घेते. त्यानंतर यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या आणि देठासकट कोथिंबीर घालणार आहे. मटण शिजताना आपण आलं वापरलेलं होतं त्यामुळे इथं मी आल्याचा वापर केलेला नाही. हवं असल्यास तुम्ही एक छोटासा आल्याचा तुकडा देखील यामध्ये घालू शकता. आता हे व्यवस्थित असं एकदा परतून घेऊयात. यामधला लसूण आणि कोथिंबीर आहे ती आपल्याला हलकीशी गरम करून घ्यायची आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि भाजून घेतलेले सर्व साहित्य आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत मटण देखील शिजलेलं आहे. कुकरची एअर आहे ती पूर्णपणे जिरलेली आहे. कुकरचं झाकण काढते. त्यानंतर याईत आपलं आहे ते मिठाचं मटण शिजून तयार झालेलं आहे. हाताने थोडंसं मटण आपल्याला तोडून बघायचं आहे शिजलं आहे की नाही ते. मटण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. या रश्श्याला कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे. छोटंसं हिरवं वाटण घातल्यामुळे याला कन्सिस्टन्सी रंग छान आलेला आहे. घरात छोटीशी लहान मुलं असतील ते तिखट खात नाहीत त्यामुळे यामधला थोडासा रस्सा हवा असेल तर पीस तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. मटण शिजलेलं आहे. साहित्य पण भाजलेलं थंड झालं. डाळवं आणि तीळ एकत्रित असं वेगळं वाटून घ्यायचं. ते फक्त रश्श्यामध्ये वापरणार. बाकीचं साहित्य आहे ते
पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं, ते आपण सुक्क आणि रश्श्यामध्ये वापरणार आहोत. वाटण तयार आहे, मटण शिजलेलं आहे. सर्वात आधी मटण सुक्क बनवूयात. त्यासाठी साहित्य भाजून घेतलेलाच पॅन मी गॅसवरती ठेवला. यामध्ये मी फोडणी करता 1.5 पळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 तमालपत्र, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 मिरे घातले. त्यानंतर 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत. मटण सुक्क बनवत आहोत त्यामुळे या ठिकाणी बारीक चिरलेला कांदा वापरलेला आहे. आता हा कांदा हलकासा परतून घ्यायचा. बनवून घेतलेलं जे भाजलेलं वाटण होतं त्यापैकी अर्ध वाटण आपल्याला सुक्क्यासाठी वापरायचं आहे आणि बाकीचं अर्ध वाटण आहे ते आपण रश्श्यामध्ये वापरणार आहोत. अर्ध वाटण घातल्यानंतर आपल्याला हे फोडणीमध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. मटण सुक्क्यासाठी इथं मी टोमॅटोचा वापर करत आहे. तुम्हाला जर का टोमॅटो आवडत नसेल तर नाही घातला तरी देखील चालू शकतो. टोमॅटोमुळे सुक्या मटणाला छान चव येते. हलकासा टोमॅटो परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचाभर इतकी बॅडगी मिर्च पावडर घालत आहे. याऐवजी लाल मिर्च पावडर वापरली तरी चालेल. अर्धा चमचा इथं मी धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मटण मसाला आणि अगदी अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करूयात. मटण शिजताना देखील मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे मीठ आपल्याला बेताने वापरायचं. अगदी चिमूटभर इतकी हळद पावडर घातलेली आहे कारण मटणामध्ये देखील हळदीचा वापर केलेला होता. शिजलेल्या मटणावरची थोडीशी तरी आणि स्टॉक आहे तो आपल्याला या फोडणीमध्ये घालायचा आहे आणि ही फोडणी आहे ती या रश्श्यामध्ये आणि आपल्याला या तरीमध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. फोडणी अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतली. त्यानंतर शिजवून घेतलेल्या मटणामधले पीस आपल्याला या फोडणीमध्ये काढून घ्यायचे आहेत. शिजवलेल्या मटणातले पीस काढण्यासाठी इथे मी स्ट्रेनरचा वापर करत आहे जेणेकरून या पीस सोबत रस्सा जाणार नाही. सर्व पीस मी या फोडणीमध्ये काढून घेतले. त्यानंतर व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे. हे सुक्क मटण 1 ते 2 मिनिटासाठी अशा पद्धतीने हळुवारपणे हलवत आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅस अगदी लो ठेवायचा आणि थोड्या वेळासाठी याला वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर या इथं आपलं मस्त असं चमचमीत मटण सुक्क बनवून तयार झालेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हे सुक्क मटण एकदा व्यवस्थित असं हलवून घेऊयात. याला रंग छान आलेला आहे आणि याचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे. अशा प्रकारचं टेस्टी सुक्क मटण बनवून तयार झालेलं आहे. गॅस बंद करून बनवून घेतलेलं सुक्क मटण बाजूला ठेवून देते. आता मटणाचा रस्सा बनवूयात. त्यासाठी कढईमध्ये अगदी अर्धा पळी इतकं तेल घातलेलं आहे. मटणाच्या स्टॉक वरती देखील तर्री आहे त्यामुळे इथं मी अगदी थोडंसंच तेल वापरलेलं आहे. त्यानंतर अर्ध वाटण आपण शिल्लक ठेवलेलं होतं ते सर्व वाटण यामध्ये घालायचं आहे. शिजवून घेतलेल्या मटणाच्या स्टॉक वरती जी तर्री आलेली आहे ती तर्री आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला हे वाटण आहे ते अगदी व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर काही सुक्के मसाले घालूयात. 1 चमचा बॅडगी मिर्च पावडर, अर्धा चमचा ठेवणीतलं कुठलंही काळं तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मटण मसाला घालून सर्व मसाले एकत्रित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले तेल सुटेपर्यंत आणि मसाल्यांचा अशा पद्धतीने गोळा होईपर्यंत परतून घ्यायचे. त्यामुळे भाजीला तरी छान येते. त्यानंतर आपला जो उरलेला मटणाचा स्टॉक होता तो संपूर्णपणे आपल्याला यामध्ये घालायचा आहे. मिक्सरचं भांडं आणि कुकर विसरून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. त्यानंतर तीळ आणि डाळव आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून त्याची स्लरी यामध्ये ओतायची आहे. व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेऊया. रश्श्याची कन्सिस्टन्सी चेक करत आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे. गरम केलेल्या पाण्याचाच वापर करायचा त्यामुळे मटणाच्या रश्श्याला चव छान येते आणि तरी पण छान येते. अगदी थोडंसं चवीकरता मीठ घातलं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मटण शिजताना मीठ वापरलेलं आहे त्यामुळे मिठाचा वापर अगदी बेताने करायचा. अगदी लो गॅसवरती थोड्या वेळासाठी हे मटण मी शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर या इथं मटणाला अगदी छान अशी तर्री आलेली आहे. मटणाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे. या रश्श्याचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे. अशा प्रकारचा टेस्टी रस्सा बनवून तयार झालेला आहे. मटण सुक्का आणि रश्श्यासोबत खाण्यासाठी मी ज्वारीची भाकरी आणि भात बनवलेला आहे. मटण थाळी वाढूयात. त्यासाठी ताटामध्ये ज्वारीची भाकरी, मटण सुक्क, मटणाचा रस्सा, मिठाचा रस्सा, त्याचबरोबर शिजवून घेतलेला भात, सोबतच लिंबू आणि खाण्यासाठी कांदा देखील आहे. तर अशी होती आपली झटपट तयार होणारी झणझणीत आणि चमचमीत अगदी चविष्ट अशा प्रकारची मटण थाळी. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेलं मटण सुक्का आणि रस्सा एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.